जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणची जी जल जीवन मिशन योजना चालू आहे त्याच्यामध्ये ठेकेदारांना स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अधिकाऱ्यांनी व बाकीच्या लोकांनी प्रत्येकी ठेके जे दिले ते स्वतःच्या स्वार्थापोटी दिलेले आहेत पूर्ण जिल्ह्यामध्ये। त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार, फसवणूक या बाबतीचे गुन्हे घडले गेले। त्याच्यामुळे याच्यावरती कारवाईसाठी मी उपोषणाला बसलो। काय मागणी आहे? अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावं व तसेच सर्व जेवढे आहेत ठेकेदार यांना यांचे ठेके रद्द करून पुन्हा रिटेंडरिंग करण्यात यावं। जल जीवन मिशन योजना ही पंतप्रधान योजनेची मोठी योजना। प्रत्येक माणसाला 50 लिटर पाणी प्रत्येक घरोघरी पोहोचावं यासाठी नवीन योजना चालू केली पंतप्रधानांनी। पण त्याच्यावरती अधिकारी आणि तिथले ठेकेदार एवढ्या जिल्ह्यातील ठेकेदार आहेत त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं घेऊन भ्रष्टाचार माजवला आहे की त्याचा हिशोबच नाही। दुसरी गोष्ट, CEOनी गृहागरमध्ये एक आश्वासन दिलं होतं की जे कामं नाही करत, काही नाही करत त्यांचे ब्लॅकलिस्ट करतो किंवा त्यांना हे करून टाकतो, टेंडर रद्द करून टाकतो। ती सुद्धा कुठली कारवाई करण्यात आली नाही। दुसरा मुद्दा म्हणजे काय, गृहघरच्या इंजिनियरनी यांना ब्लॅकलिस्टचे सर्व कागदपत्र देऊन सुद्धा अजून CEOनी कोणतीही प्रकारची कारवाई केली नाही। सर्व गोष्टींचा पाठपुरावा करून सुद्धा आज 9 महिने झाले तरी कुठल्याही प्रकारची लोक कारवाई करायला मागत नाही।